तर चला काय चाललंय माझं दाखवते तुम्हाला. तर तर चला असं हे शेवाळ्या आहेत मागच्या वर्षीच्या आणि एवढ्या राहिलीत तर ते आता म्हटलं उन्हात टाकून घेतल्या, कारण वर्ष झालं त्यामुळे ऊन द्यायला पाहिजे म्हणून मग आता ऊन देते. सकाळचे वाजलेले 9, आता उन्हात टाकून झाल्या. आता इथं दिवसभर 4 वाजेपर्यंत इथे ऊन असते, काय बघायला लागत नाही आणि काय नाही. आणि टेरेसवर असल्यामुळे काय म्हणजे कुत्रा आलं मांजर आलं त्याच्यात नाचलं असलं काय होत नाही. तर असं हे सकाळचं माझं टायमिंग. आणि आले सकाळी वरती आणि म्हटलं हे शेवाळ्या टाकून घेऊया आधी उन्हात. जिन्याचं काम अर्ध झालेलं आहे, अर्धा आता अजून कसं ते कोल्हापूरला जाऊन पाईप अशी राऊंडमधली तयार करून आणणार ते आणि मग बसवणार. तर त्याच्यानंतर असणार मग आमचं जे सरप्राईज आहे तुम्हाला जिना कशाला बनवला त्याचं काम चालू असणार. नंतर ते किती दिवस लागतं आहे तर माहीत नाही ते काम चालू व्हायला आणि त्याच्यानंतर ते बसवून तयार व्हायला. तर हे बघा लिंबूला आता सगळे नवीन पालवी आलेली आहे, कोवळी एकदम पाला सगळा आलेला आहे, असा एकदम कोवळा सगळीकडे फुटलेला आहे. आणि मला वाटतं मागच्या वेळी 100पेक्षा जास्त लिंबू होते, तर ह्या वर्षी आता त्याच्यापेक्षा पण जास्त असणार. बारीक बारीक लिंबू तर आहेतच. इकडे कॉलनीत सगळ्या गाड्यांची लाईन लागलेली आहे आमच्याकडे. एकमेकाची गाडीसुद्धा वळवायला येत नाही, एवढी जागा नसते गाड्यांना. एकमेकांच्या गाड्या आडव्या तिडव्या लावलेल्या असतात. इकडे आमचे इथले कॉलनीतले सर आहेत ते त्यांची गाडी वळवत आहेत, खूप वेळ झालं वळवत आहेत, आवाज येतो त्याचा पण ती वळेना झाली. वाटेत गाड्या आहेत सगळ्या आडव्या, खूप गाड्यांचा डिस्टर्ब होतो हा सगळा. पण सांगायला गेलं की आणि कोण सरळ ऐकत नाही, त्यामुळे काय सांगून फायदा नाही. असं बारीक सारीक कॉलनीत जरी राहत असलो तरी खूप असे बारीक सारीक गोष्टी असतात की त्या त्रासदायक असतात, पण बोलू पण शकत नाही. कोणाला भांडायचं आहे ते तयारच असतात लगेच भांडायला. तुम्ही म्हणणार तुमच्या कॉलनीत असतात का भांडणं, तर भरपूर असतात. नुसतं अरेंज महिन्याला जायचं लगेच तयारच असतं. त्यामुळे कसं आहे जितकं लांब राहता येईल आपण तशा माणसांपासून असं आम्ही लांब असतो आपल्या कामात आणि आपल्या नादात. तेच बरं पडते हल्लीच्या जगात, कारण कोणाला कसं काय बोलायला गेलं की लगेच माणसांना आधी कसं होत असतंय सहन होत नसतंय. तर इकडे बघा आम्हाला आहे मारुती शोरूम पाठीमागे, आम्हाला खूप निवांत आहे. निवांत म्हणजे फक्त त्यांच्या गाड्यांचा खटरा दुरुस्तीचा आवाज येतो, पण डिस्टर्ब असा त्यांचा काहीच नाही आहे. आपली ती माणसं त्यांचं काम करतात, संध्याकाळी 5 नंतर 6 नंतर त्यांची सुट्टी कामाची आणि नंतर शांत. ते दुसऱ्या दिवशी 9 वाजेपर्यंत काय आवाज नसतो. आणि असा हा मुंबई गोवा हायवे. हे आमचं कॉलनीतलं वातावरण बघा कसं आहे ते. चला तर मग आता आम्ही थोडा वेळ इथे थांबणार, उन्हाला मोबाईल बघत बसणार आणि नंतर मग खाली जाऊन दुसऱ्या कामांना सुरुवात. आमचं झाड इकडे ठेवून दिलीत दोन्ही पण,
आणि पामची झाडं खूप छान वाटतात, त्यामुळे ते खाली ठेवलेली, पण खाली जागा होत नाही म्हणून मग त्यांना परत आता वरती आणले इकडे. आणि वर कसं उन्हाळ्यात खूप असं उन्हाच्या झळा जाणवतात, मग ही झाडं असली की अशी जरा फरक पडतो, जरा डोळ्यांना गारवा वाटतो, म्हणून मग ती वर ठेवलेली आहेत. आणि इकडे कोरपड भरपूर लावलेली आहे, गुलाबानी जास्त आहेत, गावठी गुलाब. तर असं हे आमचं सकाळचं टायमिंग, वातावरण, सकाळचं काम असं माझं चाललेलं असतं. रोज काही शूटिंग घेत नाही, तर आज म्हटलं चला आता घेऊया, बघा कसा वाटतं व्हिडिओ तुम्हाला. चला तर मग बाय बाय.